नीलकंठ धाम सिक्का टाकू शकते सिक्का हा का नाही. ए मम्मा इथनं कुठला व्ह्यू आहे? रिव्हरचा व्ह्यू आहे. हे इथे काहीतरी गुजराती मध्ये लिहिलंय, मगरमच्छ सावधान रहो. उमा आ रही है. बघ, मगरमच्छ सावधान रहो. उमा आ रही है. अरे नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? मस्त झाली एकदम. मस्त. काल भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये, आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन इकडचा जवळपासचा मंदिर दाखवण्याचा प्रोग्राम आहे. तर आता सकाळीचे 9:30 वाजलेत. 10 वाजता आमचा चेकआउट आहे. उमा मॅडम दिसते इथे सर्व बॅगा भरताना, आणि आता नाश्ता करायला चाललोय ना. हां, तर आणखी एक ॲडवाईस देन, जर तुम्ही आपली स्टॅच्यू ऑफ युनिटीची ट्रिप फॉलो करत असाल तर इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, लंच, डिनर तुम्ही जर हा हॉटेल येत आहे तर बुक करा, कारण आजूबाजूला खूप महाग आहे. हां, मसाला डोसा 290, पावभाजी 160, दुसरे इथे तर 250पर्यंत गेली होती. चहा 60 रुपये, फक्त दाबेली 60 रुपये. तर बेटर ऑप्शन होईल की इन्क्लुडिंग तुम्ही लंच ब्रेकफास्ट ऑर्डर करा. पण नियर बाय तुम्ही फिरता तर तुम्ही छोटा मोठा खाऊ शकतात, कारण हॉटेल पर्यंत येणं ते मुश्किल पण आहे ना. ते एरियामध्येच तुम्ही फिरता तर तुम्हाला घ्यायलाच लागेल. पण सी टू इट की तुम्ही रेट बघा आधी आणि मग तुम्ही ऑर्डर करा. म्हणजे बाकी सर्व ऍक्टिव्हिटीज स्वस्त आहेत, पण फूड खूप जास्त महाग आहे. गुड मॉर्निंग. रेडी? हाँ, आज जाना है अपने को मंदिर में. हाँ, रुको हम लोग नाश्ता करके आते. हे सकाळीच उठलेत 8ला आणि नाश्ता करून आलेत. आहे रुको. नाश्ता करायला आलोय. नाश्त्यामध्ये पोहा, दही, हे काय मेथीचा पराठा, काय आहे? थेपला. ठेपला आहे, दही आहे, मेथीचा मेथीचा पराठा. हा, आणि हे काय आहे ना, सांबार आणि वडा, सर्व काही आहे. तर आता आम्ही इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट घेतला नाही, BRGचा स्टे घेत आहे, तर आम्हाला 350 रुपयाला पडला आहे ना अनलिमिटेड ब्रेकफास्ट, ज्याच्यामध्ये हे सर्व आहे. चहा, कॉफी पण आहे, बॉर्नव्हिटा पण आहे लहान पोरांसाठी, दूध पण आहे, सर्व काही आहे ना. येस. हां, तोच नाश्ता करायला आलोय बघा. पायनॅपल ज्यूस, कॉफी, कॉर्नफ्लेक्स पण आहे. आणि अनायाने बघा काय घेतलं, मेदू वडा, सांबार, चटणी. या सर्वांनी नाश्ता करायला, पैसा वसूल नाश्ता. जसं आपल्या गुजरातचा ठेपला फेमस आहे ना, खूप टेस्टी आहे. जे गुजराती ठेपला असतात तसं आहे. ठेपला. नाश्ता वगैरे झालाय आणि आपली गाडी पण आली, आणि आता कुठे चाललोय आपण, तर पोयचा नीलकंठ धाम मध्ये. आणि मागच्या 4 वर्ष आधी आले होते, आणि याच सरांनी आपल्याला घेऊन गेलं होतं. खूप छान गाडी चालवली होती आणि छान दर्शन दिलं होतं. कैसे हो, पहचाना ना? हाँ. ही गाडी नया लिया की वही आहे? हां, तीच गाडी आहे, आणि त्याच गाडीमध्ये आपण जाणार आहोत नीलकंठ धाम. तर बसले ना सगळी? हाँ, तो जयमीन है आपल्यासोबत. कितना किलोमीटर है यहाँ से नीलकंठ धाम? 35 किलोमीटर. हाँ, 35, मतलब 1 घंटा लगता है ना. हाँ, 35 किलोमीटरचा प्रवास आहे, 1 तास लागतोय. तर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला येत आहे तर नक्की हा पॉईंट तुमच्यामध्ये इन्क्लूड करा. भारी आहे ना उमा, मंदिर बघण्यासारखं आहे ना. हां, नीलकंठ धाम एकदम बघण्यासारखं आहे, नक्कीच करा. तर या मित्राचा मी नंबर पण देतो, यांना कॉन्टॅक्ट करून अशी गाडी पण बुक करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. जाओगे ना लेके? चला, तर बसलोय. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. तर नीलकंठ धाम मंदिर तुम्हाला सांगत होतो, पण आपल्या ड्रायव्हर मित्रांनी आणखी एक मंदिर सजेस्ट केलं आहे ऑन द वे, श्री दत्त मंदिर. तिकडेच आपण दत्तांचे दर्शन घ्यायला आलोय. आणि एक अजून खास गोष्ट म्हणजे डॅमच्या वर आहे ना हा मंदिर. हो, हां, तर येत आहे दर्शनाला तर दत्तांचं दर्शन तर होईलच, सोबत डॅम पण बघायला मिळेल ना. हो. हां, इकडनंच दिसते बघा, भारी नजारा आहे, फ्लो पण आहे. आधी आपण दत्त मंदिरामध्ये जाऊया. चला, दर्शन वगैरे झालंय. बापरे, काय आहे ना, काही डॅम आहे यार, पाणी सुटलंय पूर्ण. मस्त डॅम आहे बघा, सुंदर एकदम पाणी बघ. आणि स्पीड बघा, फवारा. त्याच्यामध्ये जाऊन आंघोळ करायची असेल तर हो, 1 सेकंदात आंघोळ होईल तुमची, धुवून निघाल. इथे 2 जण करते. हो. हे बघ. अरे डॅम वरती पण जाऊ शकतो, चल खाली. हा, तर गेट बंद ठेवलायत मला वाटतं ना, जा सकते. सेफ नाही आहे खाली जाणे. हा, पण बघताय तुम्ही नजारा आहे ना. हो, जेव्हा डॅम भरत असेल तेव्हा काय मजा येत असेल ना, इथपर्यंत पाणी येत असेल तेव्हा बघण्याचा नजारा काहीतरी अलगच आहे.
पण जाताय तुम्ही श्री नीलकंठ धामला तर इकडे पण या, वर्थ आहे ना, सुंदर नजारा आहे. ऑन द वेच आहे आणि छान डॅमचा नजारा बघायला मिळतोय बघा. पाण्याचा कलर ग्रीन एकदम स्वच्छ आहे ना, मस्तच व्ह्यू आहे. एकदम. नर्मदा. झोपले काय सर्व? फायनली आलेला आहे श्री नीलकंठ धाम पोईचा. हे बघा कशी एंट्री आहे मंदिराची, आणि मंदिर बघा किती मोठा मंदिर आहे तो. हाँ, ये कितना एकड़ में बसा हुआ है, कुछ आइडिया है? हाँ बहुत बड़ा है ना, पर हाँ पूर्ण धाम आहे बघा. हे गौ माता आहे ना, गौधाम. हां गौशाला. सुरुवातीलाच गौशाला, थोडेसे पुढे आल्यावरती मंदिर, प्रवेशद्वार. स्वामीनारायण ट्रस्ट काय ना, हां स्वामीनारायण ट्रस्टचा मंदिर दिसतंय बघा. बापरे, सर्व काही आहे. 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग सोबत जेवणाची, महाप्रसादाची सर्व व्यवस्था आहे. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्था. हे बघा किती मोठा मंदिर बघायला. मंदिराच्या बाहेर प्रदर्शनी लागलाय, तिथे पण आपल्या ड्रायव्हरनी सांगितलंय जायला. हे बघा एंट्री. तर गाडीतनं उतरल्या बघा कसा नजारा बघायला मिळतोय. वा वा एखाद्या फिल्म सिटीच्या सेटवरती आलो असं वाटतं ना. हत्ती सर्व काही. हे बघा मस्त महाराजासारखी एंट्री होणार आहे आपली. चला, किती रुपये तिकीट आहे? 10 रुपये ना. 10 रुपये. हां, तर 10 रुपये एंट्री तिकीट आहे जर येत आहे तुम्ही तर. बरोबर 12 वाजता आम्ही एंटर करतोय. खूप ऊन आहे, एकदम ब्राईटनेस, पण बघा कशी एंट्री आहे. किती हत्ती आहेत बघा ना. पुरमचे हत्ती. पुरमचे हत्ती. हो, अनायाचे मुत्तशन. पुरम मध्ये किती हत्ती असतात. हा इकडे बघा किती आहेत. और अभी इधर भी करने लगता है, मतलब 10-20 हाथी है. 10-20 हत्ती आहे. किती हत्ती आहे? 3. हे देखो हत्ती आणि सोंडेतून पाणी. वा गरम पाणी. हे एक प्रकारची पालखी आहे ना. हा पालखी घेऊन चाललेत बघा. मस्त. आणि इथे देव दिसतात बघा. आणि याच्या बाजूला मंदिर बघा. बापरे, मंदिर देखो डॅडी. हे माहितीये तसं वाटतं अयोध्यासारखं. हा ऍक्च्युली अयोध्यासारखं बरोबर आहे ना बोलली बघा. भारी आहे ना. आणि ते राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. तिथे कृष्ण पण आहे तो बघा. हा तर ऊन खूप जास्त आहे, ओमाला त्रास होते उन्हाचा, तर आपण कॅब घेऊया तिच्यासाठी. तर भरपूर सारे स्टॉल आहेत, त्याच्यामधले एक कॅब स्टॉलवरती आलोय आम्ही. 12 वाजलेत, बरोबर 12 वाजता आलोय आम्ही. ओमानी पण कॅब घेतलेली आहे. ऊन खूप आहे ना. हा ऊन खूप आहे, आणि असा विचार करून घेतली काय ती मला उपयोग येईल पुढे. पैसे वाचवणारी बायकोचा टॅग ठेवलाय बघा. यूज करणार पण ते. चला, मुत्तशाने त्याच्या आतमधलं वस्तू पण घेतलं होतं की ते पण पुढे आपल्याला वापरायला येईल. पण नजर मारा गाडी बघा कसे. हे वरती झेंडे लावलेत बघा एकदम. हा पूर्ण एकदम भारी फील येतोय ना. हो, हा सर्व काही एकदम प्रॉपर. आणि पाण्याची वगैरे पण व्यवस्था आहे बघा, पाणी पिण्याची सर्व काही आहे. आलोय आता मंदिराजवळ. हे बघा इकडनं पण प्रवेश आहे, पण आता बंद आहे. इथे बघ काही लेफ्टला गार्डन आहे बघा, कृष्ण राधा. पूर्ण वृंदावन सारखं बनवलेलं आहे ना. आहे ना, कृष्ण राधा मोर. मस्त एकदम. मोर पण आहे, कृष्ण राधाच्या मूर्ती पण आहे. मस्त गार्डन आहे बघा. हे ना डॅडी. हो, हा संध्याकाळच्या टायमाला तर आणखी भारी नजारा असणार. हा पण तुम्ही येता स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर हा प्लॅन नक्की करा. भव्य विशाल मंदिर तुम्ही मिस कराल नाही तर. हे बघा, हर हर महादेव. हर हर महादेव. शिवजी. नीलकंठ वर्णी आणि ब्रह्माजी. हे बघा ब्रह्मदेव पण आहेत. आणि इकडे बघ हे काय गार्डन आहे काय. पाणी येते. कृष्ण आणि गोपिया. आणि आलोय आता प्रवेशद्वार जवळ. नटराज फाउंटेन. आणि इकडे नटराज फाउंटेन. हे बघा फक्त 10 रुपये एंट्री आहे, आणि काय काय बघायला मिळतंय बघा. खूप सुंदर सिंह
आणि नटराज महादेवांचा रूप. जुता घर पण आहे, तर जुता घर पण आहे. तर जुता घरमध्ये आपण आपले शूज ठेवूया. फक्त 10 रुपये. जुते काढल्यावरती समजते जमीन किती गरम झाली ती. हो हा, फक्त 10 रुपयात मी कशाला बाहेर ठेवतात, आतमध्ये ठेवलं पाहिजे ना जुता. प्रवेशद्वारच्या आतमध्ये आल्यावरती मंदिर बघा, सुंदर सुंदर मंदिर आहे. चलो. चल. आणि त्यांना बरोबर माहिती आहे त्या मंडळी दुपारची पण येतात आणि प्रॉपर शेड बनवलाय ना चालायला. चालायला हा, आणि जर चप्पल ठेवून तुम्ही आतमध्ये जाताय तर चालूच नाही शकत. पण त्यांनी बघा छान शेड बनवलाय आणि गोंता वगैरे ठेवलाय बघा चालण्यासाठी. छान व्यवस्था केली. आणि आलोय आता मंदिरामध्ये. वा, भारी भारी. संध्याकाळच्या टायमाला आलो पाहिजे होता ना, आणखी मजा आली असती. काय आहे? नीलकंठ सरोवर. नीलकंठ सरोवर. हा, हे बघा नीलकंठ धाम. हा इथे सिक्का टाकतात ना, पण आता नाही टाकत. हा, सिक्का टाकू शकते, सिक्का. मी टाकणार. हा, या जा. तर सिक्के असतील तर तुम्ही इथे टाकू शकता. सिक्क्याशिवाय नोटा वगैरे नाही टाकू शकत. टाक अनया. अनया प्रे करते. कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तुला? जे आर्ट्स. जे आर्ट्समध्ये तिचा ॲडमिशन होऊ दे ही प्रार्थना करून शिक्के टाकलेत बघा. हां, पण बघताय तुम्ही छान नजारा. तसं काय बोलणार? फर्स्ट इम्प्रेशन कसं वाटलं? हां, भारी ना एकदम. हां, सर्व काही एकाच मंदिरामध्ये. आणि या बाजूचा नजारा बघा, शिवलिंग आहेत ना. हो हां, शिवलिंग. सर्व शिवलिंग आहे आणि तिथपर्यंत. किती धाम आहेत, किती मंदिर आहेत बघ. खूप मंदिर आहे खूप. सुपर. श्रीकृष्ण, राम स्वरूप. श्रीराम स्वरूप, भरपूर मंदिर आहेत. श्री नीलकंठ वर्णिंद्र भगवान यांचा मंदिर आहे. हा बघा. आणि तुला आठवते तू याच्या आधी आलेली आहेस? म्हणजे थोडा बहुत आठवते मला, इतका नाही आठवत. चला, पाय तापले. हर हर महादेव, भोलेनाथ की जय. आणि आलोय मंदिरामध्ये. श्री नीलकंठ वर्णिंद्र श्री भगवान. नीलकंठ धाम. बापरे. आणि सेम फिलिंग आहे ना हो जे तू बोलली होतीस? कोणतं? अयोध्यामध्ये. अयोध्यामध्ये येतो तसंच वाटतंय बघा. पण खूप छान. मेन भगवानचं हे लावलंय पडदा, काहीतरी पूजा असते. सासऱ्यांना इच्छा होती अयोध्याला जायची. हां, मस्त अयोध्येसारखंच आहे ना. बाजूला नदी आहे आणि नदीच्या किनाऱ्यावरतीच बघा हा धाम बसवलेला आहे. श्री स्वामीनारायण कोण बोलायची? भगवान भोग दे की यहाँ पे. जय. मध्ये जे इस्कॉन टेम्पल आहे ना आमचं, ते इकडे त्याची मूर्ती. अशीच मूर्ती आहे ना. श्री स्वामीनारायण भगवानचा मला वाटते पूजा वगैरे असते ना आता. भोग वगैरे लावलेलं आहे बघा, खूप सारे भोग आहे. हां, कृष्ण राधा. हां, काय आहे उमा? श्री स्वामीनारायणाचा भगवानचा मूर्ती आहे आतमध्ये. पूजा वगैरे पूजा चालू आहे वगैरे ना? चालायचं म्हणून ते पडदा लावलाय. आणि भोग वगैरे किती भोग ठेवलेत वगैरे बघा. लावले. हे बघा. आणि हे भोग जे आहेत ना ते देवाला पहिले दाखवतात आणि नंतर जेव्हा भक्तांना देतात ना मग ती प्रसाद बनते. समजला ना? 56 भोग 56 आणि भोग. प्रसाद. हे? लक्ष्मीनारायण. आणि लक्ष्मीनारायण. ही बघा किती सुंदर आहे. है ना? मूर्त्याच मूर्त्या आहेत. स्टोरीज आहे वाटते मला. स्टोरीज लिहिलंय वाटते, म्हणजे ड्रॉ केलंय. अमुमा मुत्तशन पर्सनल फोटोग्राफर घेऊन आले. याद आहे. अमुमा ऊपर देखते कौन है. आवडला ना पण मंदिर. हां, आता कुठे चाललोय ना या? श्री घनश्याम. बाल स्वरूप श्री घनश्याम लाला यांच्या मंदिरात चाललोय बघा. आणि इकडनं शिवलिंगचा व्ह्यू बघा. आणि लिंगचं दर्शन मस्त आहे. मग शंकराच्या पिंड्या दिसतात बघा. 12 ज्योतिर्लिंग आहे मला वाटते इकडे सगळे. 12 ज्योतिर्लिंग, 33 कोटी देवांचे दर्शन होते इकडे. हा. सर्वच देव आहे ते बघा. तिथे पण कॉइन टाकलंय. घनश्याम लाला देव की जय. जे कोणी येतात ते खेळणी घेऊन येतात ना. हे बघा टॉईज दिसतात तुम्हाला इकडे, भरपूर सारे टॉईज. आणखी कोणते कोणते देव आहे? या साईडला धर्मदेव आहे आणि या साईडला भक्ती देवी आहे. पूर्ण ॲम्बियन्स दिसते बघा. जिकडनं आपण आलो तोच आहे ना एंट्री गेट. आणि या बाजूनी पूर्ण वन दिसते जे आहे ना इकडे वन ते दिसते. हे बघा छान छान. हे बघा आणखी भारी. हां,
आता कुठे आलोय ना या कष्टभंजन श्री हनुमानजी. श्री हनुमंतांच्या दर्शनाला आलोय बघा. हनुमंतांचा मंदिर बघा, शंकराचार्य. सुंदर सुंदर. जय श्री हनुमान. जय श्रीराम जय श्री हनुमान. बापरे मम्मा, इथनं कुठला व्ह्यू आहे? हा, पूर्ण रिव्हरचा व्ह्यू आहे. नदीचा व्ह्यू आहे बघा, नर्मदा view. नदीचा व्ह्यू. मस्त आहे. तिकडे बघ प्रणित काहीतरी तिथे आहे. बोटिंग पण आहे बापरे, असं छटकामध्ये आणि इकडे बोटिंग पण आहे. नक्क. चलो. वारा तर एकदम सुंदर है. आम्ही पाय ओला केला आणि चालते. ये ऐसा लग रहा है वो आइलैंड रहता है ना अपना दुबई में, एक एक आइलैंड है और बीच में ते दुबई वाल्यांनी ते समुद्रामध्ये आयलँड बनवलेत ना, तसंच वाटतंय. ते इकडनंच यांनी कॉपी केलं. चोरी केलेलं आहे. बरोबर. आयडिया आहे बघा. आपल्याला परत कमेंट येईल आपल्या त्या एअरपोर्टचं कसं व्हायरल झालंय त्याच्यासारखं व्हायरल होईल हे. आणि स्वामीनारायण भगवान त्यांची पूजा अर्चना चालू होती, त्यांचंच आता बघा दर्शन घेताना दिसतात तुमचं. विष्णू भगवान. आता दुसऱ्या बाजूला आलोय ना आपण. हो, हा, इथे पण बघा मंदिरं दिसतात तुम्हाला. पूर्ण श्री कृष्ण स्वरूप. श्री कृष्ण स्वरूप. बापरे, किती मंदिरं असतील टोटल ना, पण काय हाय एक नंबर. राम स्वरूप. श्री राम स्वरूप. चला, इथे त्या लोकांनी चालायची व्यवस्था नाही केली, पाय तापतात, करायला पाहिजे. पण मंदिरच सुंदर आहे एकदम. नरसिंह नरसिंह स्वरूप. वा. परशुराम स्वरूप. हा, आणि ते परशुराम स्वरूप. हे बघा. आहे वराह स्वरूप, हंस स्वरूप. स्नान कर रहे लोग. हा, आणि इकडे गौमुख स्नान ना. वा, मस्त. म्हणजे आंघोळ करून मंदिरात जातात अशी प्रथा असेल ना. असते. मंदिर बघून आलोय आता प्रसादालयामध्ये ना, महाप्रसाद खाण्यासाठी. मधनं आलो आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला, आणि दुसऱ्या दिवशीसाठी आपण मेज गार्डन बुक केलं आहे. जर तुम्ही प्लॅन करताय तर मेज गार्डन आणि त्याच्यानंतर नर्मदा आरती पण करू शकता ना. हां, तर आता आपण मेज गार्डनमध्ये जाऊया. गार्डन म्हणजे भूल भुलैया. हां, ते कन्फ्युजन असते ना, कुठनं जायचं कुठनं बाहेर पडायचं. चलो चलो, फस गया. 9:30ची ट्रेन आहे आपली, त्याच्या आधी बाहेर काढ. तर हा आहे खरा व्ह्यू मेज गार्डनचा. बघ किती मोठा आहे ना. मस्त आहे. कसं निघायचं काय, किती फिरलो बाबा बाबा बाबा. तरी निघत नाही. हे बघा, 2 years लेटर इटर्निटी लेटर. फायनली आम्ही कंप्लीट केलाय मेज. खूप भारी आहे. पैसा वसूल. 100 रुपीज प्लस 100 कॅलरी बर्न. विकास. चला, आलोय आपण नर्मदा आरतीसाठी. हे इथे काहीतरी गुजराती मध्ये लिहिलंय, मगरमच्छ सावधान रहो. हाँ, मगरमच्छ सावधान रहो, ओमा आ रही है. अगर मगरमच्छ आहे सावधान रहो. हाँ, तेच तिला सांगते, तू सावधान राहा, ओमा येणार आहे, जो मगरमच्छ भी खाती है. तुम लोग के साथ रह के जंगली हो गया मैं. जंगली जंगली. आज से तेरे को मोगली बुलाएंगे. हे बघ, मगरमच्छ सावधान रहो. ओमा आ रही है. अरे हिंदी में लिखा है, मगरमच्छ सावधान रहो, अम्मू मारी है. एकता नर्सरी जिथे होते आरती. तर आरतीसाठी येते तर फ्री आहे ना उमा. आरतीसाठी फ्री आहे. जर आरती घेताय तर पैसे लागतात. हां, हे बघा नर्मदा आरती. गंगा आरती बघितली आपण, आणि आज नर्मदा आरती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टाटा स्टॅच्यू ऑफ युनिटी. टाटा मुमा. Thank you for entertaining us and
for a good trip, Dad. Thank you.